अविनाशजी सोहनी, जे खरं तर इतिहास संशोधक म्हणून आपल्याला परिचित आहे, परंतु आज ते उत्तम साहित्यिक आहे याचा पुरावा देणाऱ्या या विसरलेले पुणे या ग्रंथाचं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने प्रकाशन झालं असं मी प्रथम जाहीर करतो. कारण की आजवर काही साहित्याशी संबंधित त्यांनी कथाकथन, कादंबऱ्यासारखे छोटे छोटे ग्रंथ प्रसिद्ध केले आणि पुढच्या काळामध्ये पुण्यावर इतिहास संशोधकीय पद्धतीचे त्यांनी अनेक ग्रंथ प्रसिद्ध केले. कारण की त्यांचे ग्रंथ अस्सल साधनांच्या आधारे त्यांनी त्यावर लेखन केलेलं होतं किंवा ते ग्रंथ प्रसिद्ध केले. आजचा हा ग्रंथ थोडा वेगळ्या धाटणीचा आहे. संशोधकीय आणि साहित्यिक असा दोन्हीचा संगम, एक उत्तम साहित्यिक, ललित साहित्य असा त्याच्यावर एक सुंदर असा मिलाप झालेला मला पाहायला मिळालेला आहे. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष आमचे मित्र योगेशजी सोमन, आणि इथं या सभागृहामध्ये मला वाटतं अनेक मान्यवर आहेत. साबळे सर आहेत, तिथं घाणेकर सर आहेत, आनंदराव आहेत, बरेच मान्यवर मंडळी आहात तुम्ही, वेगवेगळ्या क्षेत्रात आजवर काम केलेली. आणि अशा या सभागृहामध्ये अविनाशजींचा हा ग्रंथ प्रकाशित होतो आहे. प्रास्ताविकामध्ये अविनाशरावांनी या ग्रंथाविषयीचं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि सुप्रसाद पुराणिक यांनी या ग्रंथाची ओळखही करून दिलेली आहे आपल्याला. आता आमच्यासारख्यांवर संकट असतं की ग्रंथाविषयी बरंच काही सांगितलं गेलं आणि आपण आता बोलायचं आहे, आणि तरी देखील यात खूप खूप बोलण्यासारखं आहे. खरं सांगायचं तर अविनाशरावांचा आणि माझा 40 वर्षाचा परिचय आहे. साधारणपणे 85 साली ते इतिहास संशोधक मंडळात यायला लागले आणि मग वर्षानुवर्ष आम्ही भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पायरीवर बाहेरच्या, मी निनादराव बेडेकर, मेहेंदळे, रवींद्र लोणकर, बी.डी. कुलकर्णी, ही सगळी मंडळी, डॉक्टर शिवदे, आम्ही त्या पायरीवर बसायचो. मंडळ बंद झालं की आमची बैठक सुरू व्हायची, तोपर्यंत मंडळात. आणि मग कोणीतरी म्हणायचं की आता बाहेर जा तुम्ही, मग आम्हाला बाहेर काढायचे. मग समोर जाऊन चहा पीत बसायचो, तिथं तासभर बसायचो. मग घरानं म्हणजे आता तरी घरी या म्हणून कुणाचा तरी फोन यायचा, मग आम्ही घरी जायचो. असा आमचा हा परिचय. अविनाशजींनी हरवलेलं पुणे या संदर्भाने लेखन केलं आणि त्यामधून पुण्याचा इतिहास मांडायचा प्रयत्न केला. आजवर त्यांच्या त्या ग्रंथांमध्ये सलगता आहे बघा. साधारणपणाने महानगरपालिकेच्या वतीने विश्रामबाग वाड्यामध्ये पुनवडी ते पुणे एक प्रदर्शनी निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अविनाशजींचा सहभाग आणि त्यांचं मार्गदर्शन होतं. आणि त्या अनुषंगाने त्यांनी की राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण, त्याचा ताम्रपट 1924च्या सुमाराला पुण्यामध्ये मिळाला आणि पुण्याचा इतिहास पाताळेश्वर आणि तो असा सुरू झाला 8व्या शतकामध्ये. इथून तो सुरू केला. खरं सांगायचं तर नावी जोशी यांनी जो ग्रंथ लिहिला साधारण 1855 ते 60च्या दरम्यान, त्यांनी त्यामध्ये ते सांगतात की शहाजी शिवाजी महाराजांच्या आगमनापूर्वी पुणे हे एक पुनवडी नावाची वाडी होती. पण खरं तसं नाही आहे.
पुण्याला फार प्राचीन इतिहास आहे. जसं 1924 साली त्यामध्ये क्रांतिकारी घटना घडली की तो ताम्रपटच मिळाला. राष्ट्रकूट राजा कृष्णाचा पहिला ताम्रपट, ज्याला बोखेल ताम्रपट म्हणतात, एका सूर्यग्रहणाच्या निमित्ताने कोमोदी भट्ट नावाच्या ब्राह्मणाला, ज्याने वेरूळचं कैलास लेणं निर्माण केलं, तो राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण, याने एक ताम्रपट दिलेला, बोखेल गाव दान दिलेला. पुढे त्याचाच दुसरा ताम्रपट इसवी सन 768 मध्ये, त्याला कोरेगाव ताम्रपट म्हणतात. आणि त्यामध्ये पुण्याचा उल्लेख पुण्यक विषयक असा आलेला आहे. म्हणजे 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूटांच्या काळामध्ये पुणे हे एक प्रांताचं मुख्य केंद्र होतं, विषयक होतं. विषयक म्हणजे प्रांत, त्या विषयकाचं केंद्र होतं, प्रांताचं केंद्र होतं. असं पुढे 933 मध्ये जंजिरा ताम्रपट मिळाला. शिलाहार राजा अपराजित, त्याला जंजिरा ताम्रपट म्हणतात, खेटक ताम्रपट म्हणतात. कर्नाटक देशातील विद्वान ब्राह्मणांना सूर्यग्रहणानिमित्ताने अपराजित या शिलाहार राजाने दिलेला ताम्रपट, राजगुरुनगर खेड, त्याला खेटक ताम्रपट म्हणतात. म्हणजे 933 मध्ये देखील पुणे हे एका प्रांताचं विषयकाचं केंद्र होतं, म्हणजे जिल्ह्याचं प्रमुख केंद्र होतं. असं पुण्याचं स्वरूप आहे. आता नवीन संशोधन झालं पुण्यामध्ये. 2000 वर्षांपूर्वीचं सातवाहनकालीन पुणे हे कसबापेठ परिसरामध्ये त्याचे अवशेष मिळाले आणि ते एक व्यापारी केंद्र होतं. कोकणातली जी बंदरं होती, नाला सुपारा, कल्याण वगैरे, त्या बंदरांना पैठण वगैरे यांच्याशी जोडणारे जे मार्ग होते वेगवेगळे, त्या मार्गावर असलेलं एक महत्वाचं व्यापारी केंद्र होतं. पुढे यादवांच्या काळामध्ये पुणे एक धार्मिक केंद्र होतं. म्हणजे सातवाहनांच्या काळामध्ये एक व्यापारी केंद्र, राष्ट्रकूटांच्या काळात तिथं, त्याच काळामध्ये इथं पाताळेश्वर लेणी निर्माण झाली. कारण की राष्ट्रकूटांच्या काळात बौद्ध लेण्यांकडून हिंदू लेण्यांची सुरुवात झालेली आहे. पाताळेश्वर लेणं हे ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्तींसाठी शिवाचं लेणं मुख्य केंद्र म्हणून ते निर्माण झालं. आणि मग राष्ट्रकूटांच्या काळात हिंदू लेण्या सुरू झाल्या. तिथून मग यादवांच्या काळामध्ये आपल्याला पुण्यामध्ये नारायणेश्वर, पुण्येश्वर ही मंदिरं होती. मग पुण्यावर, म्हणजे पुण्याच्या जीवनात इतकी स्थित्यंतर झालेली आहे. त्यामधलं पहिलं स्थित्यंतर जे झालं, पुण्यावरचं आक्रमण झालं, ते साधारणपणाने 1328. म्हणजे यादवांच्या काळामध्ये पुण्यामध्ये नारायणेश्वर आणि पुण्येश्वर ही दोन प्राचीन मंदिरं होती. त्या मंदिरांचा पहिला विद्वान, म्हणजे ज्याचा नामदेवांच्या गाथेमध्ये उल्लेख झाला, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यावेळेस आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली, त्यावेळेस सर्व संत मंडळी जमली होती. नामदेव महाराज होते आणि नामदेवांनी अलंकापुरीचं महत्व सांगत असताना, अलंका म्हणजे आळंदीच्या पूर्वेला मरकळ क्षेत्रातील केशवराजाचं मंदिर, आळंदीच्या उत्तरेला खेटक ग्रामातील सिद्धेश्वराचं मंदिर, आळंदीच्या दक्षिणेला पुण्यग्रामातील नारायणेश्वर, पुण्येश्वर मंदिर असा उल्लेख केलेला आहे. अशा पुण्यावर 1328 मध्ये जे पहिलं इस्लामिक आक्रमण झालं मोहम्मद तुघलकाचं. दक्षिणेत जरी अल्लाउद्दीन खिलजीचं झालं तरी पुणे प्रांत हा तोपर्यंत त्या खिलजीच्या, त्या इस्लामिक सत्तेच्या ताब्यात गेला नव्हता. सिंहगड, कोंडाणा किल्ला आणि आजूबाजूचा पुण्याचा परिसर ताब्यात घेण्यासाठी मोहम्मद तुघलक 1328 मध्ये पुण्यामध्ये आला आणि मग त्याने पुणे जिंकून कोंडाणा घेतला आणि पुण्यात त्यावेळेस पहिल्यांदा पुण्याचा विध्वंस झाला. नारायणेश्वर, पुण्येश्वर ही मंदिरं नष्ट झाली, तिथं दर्गे झाले, मशिदी झाले. शेख सलाहुद्दीन शेख हा जो इतिहास त्यांनी मांडलाय, बरं का, मी का सांगतोय की ते कसे पुढे जात आहेत. सोहनींच्या पुण्याविषयीच्या संशोधनामध्ये जर तुम्ही संशोधनाचा मागोवा घेतला, कुणाला जर पुण्याचं संशोधन करायचंय, पुण्याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर अविनाश सोहनी एक महत्वाचं साधन आहे. त्यांनी तो मागोवा घेतला. इथं पाताळेश्वर कसं निर्माण झालं,
इथली मंदिरं कशी होती, ती मंदिरं कशी नष्ट केली गेली, मग तिथं मशिदी दर्गे कसे निर्माण झाले, त्याविषयीचे पुरावे त्यांनी कागदोपत्री आणि इतर दिले. पुढे गेला हा पहिला विध्वंस. मग पुढं बडा अरब नावाचा एक इस्लामिक शासनकर्ता नेमला होता, इथला सुभेदार. मग त्यांनी पुन्हा नष्ट झालेलं होतं. मग त्याने चाकणमध्ये पहिला कोट बांधला चाकणचा, आणि तो कोट बांधत असताना 33 भूतखाने मंदिरं नष्ट केली असा संदर्भ दिलेला आहे. आणि मग पुढं त्यांनीच काही वर्ष चाकणमधून पुणे प्रांताचा कारभार झाला. मग तो पुण्यात आला आणि पुण्यामध्ये प्राचीन कोट बांधला. त्याला किल्ले हिस्सार म्हणजे किल्ला अरबी भाषेत, आणि किल्ला हे दोन्ही एक समानार्थी आहे. त्याचं नावच तसं झालं, किल्ले हिस्सार. बड्या अरबाने कसबा पेठेमध्ये सूर्य हॉस्पिटल पासून पवळे चौकापर्यंत एक छोटीशी गडी बांधली आणि पुण्याचा कारभार सुरू झाला. आणि मग कसबे पुणे सुरू झालं. म्हणजे धार्मिक पुणे संपुष्टात येऊन तिथे एक प्रशासकीय आणि त्याचबरोबर कसबी म्हणजे वेगवेगळं उत्पादन करणारं, तसं ते पूर्वीपासून होतं, पण त्याचं कसबे पुणे असं त्या काळात सुरू झालं. मग पुढे क्रांतिकारी घटना घडली. बहामनी राज्य आलं. त्या काळामधले मग ते 5 सुभेदार, मग ते निजामशाही आली आणि पुणे परिसरावर निजामशाहीचा वर्चस्व निर्माण झालं. आणि निजामशाहीच्या काळातच पुढच्या काळात शहाजीराजे पुण्याचे कारभारी झाले. शहाजीराजांचं पुणे म्हणजे पुन्हा नव्याने पुण्याची जे उत्थान झालं ते शहाजीराजांच्या काळात झालं. शहाजीराजांनी पुणे जहागिरीचं मुख्य केंद्र झालं. पुढे लगेच शहाजीराजांच्याच काळामध्ये 1629 साली निजामशाहीच्या रक्षणाच्या निमित्ताने शहाजीराजे मुघल आणि आदिलशाह विरुद्ध उभे राहिले. आणि या संघर्षातून मुघलांनी आणि प्रामुख्याने आदिलशाहीने शहाजीराजांच्या जहागिरीवर आक्रमण केलं. त्यामध्ये आदिलशाही वतीने शहाजीराजांच्या पुण्यावर आक्रमण करून ते जळून बेचिराग केलं. हे दुसऱ्यांदा बेचिराग झालेलं. इथं गाढवाचा लंगर फिरला. शहाजीराजांना दक्षिणेत जावं लागलं. बंगलोरवरून 1642 साली शिवबांना घेऊन जिजाऊ आल्या आणि पुन्हा पुण्याचं उत्थान सुरू झालं. सोन्याचा नांगर, मग शिवाजी महाराज, मग लाल महाल, ते पुणे त्यांनी मांडलंय. बरं का, हा सगळा इतिहास मी का सांगतोय की अविनाश सोहनींनी पुण्याच्या इतिहासाचा कसा कागदपत्रांच्या आधारे मागोवा घेतला आणि कुठल्याही व्यक्तीला पुण्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी ते कसे महत्वाचे, हे सगळं कागदपत्रांच्या आधारे त्यांनी मांडलं. आणि मग शिवाजीराजांच्या काळातलं पुणे, मग इथं शाहिस्ते खान 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी पुणे सोडलं. कारण की त्यांना पुण्यात राहणं धोक्याचं वाटत होतं. म्हणून 1657 सालानंतर शिवाजी महाराजांनी आपलं वास्तव्य पुरंदर, सिंहगड, राजगड या किल्ल्यांवर ठेवलं. 1660 साली पुण्यावर शाहिस्ते खानाचं आक्रमण झालं. 1660 ते 1663 चैत्र शुद्ध अष्टमी रामनवमीच्या आदल्या दिवशी शिवाजी महाराजांनी पुण्यात शाहिस्ते खानावर छापा घातला. शाहिस्ते खानाने पुण्याचा विध्वंस केला नाही, पहिलं मुघल आक्रमण. उलट पुण्यामध्ये एक नवी पेठ वसवली, शास्तापुरा, आजची मंगळवार पेठ. परंतु शाहिस्ते खानानंतर मग इथं जसवंत सिंग आला. जसवंत सिंगानंतर इथं मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान, आणि त्या दिलेर खानाने तिसऱ्यांदा पुन्हा उद्ध्वस्त केलं. लक्षात ठेवा, आपण जे म्हणतो ना लाल महालाचं काय घडलं, लोकांच्या मनात अनेक वेळा शंका आहे. लाल महाल होता शिवाजी महाराजांचा, तो काय झाला, तर दिलेर खानाने लाल महाल जाळून टाकला. दिलेर खानाच्या काळात लाल महाल आणि पुण्याचा पुन्हा विध्वंस झाला, तिसरा विध्वंस. आणि मग पुन्हा 1657 ते 1717 पुन्हा मुघलांच्या ताब्यात होतं. किती लोकांना माहिती आहे? 60 ते 57 वर्ष पुन्हा हे मुघलांच्या ताब्यात होतं. आणि मग औरंगजेबाच्या निधनानंतर पुण्याचा मुघल कारभारी होता रावरंबा निंबाळकर.
आणि त्याच्यावर शाहू महाराजांच्या वतीने बाळाजी विश्वनाथांनी पाठवलेला वाकोजी ढमढरे यांनी पुणे मुक्त केलं. 1717 नंतर पुन्हा आलं, मग ते पेशव्यांकडे आलं, मग त्याचं इनाम झालं आणि 1730 मध्ये बाजीरावांनी पुण्यात यायचं राहण्यासाठी निर्णय घेतला आणि 10 जानेवारी 1730ला शनिवारवाड्याचं भूमिपूजन, 22 जानेवारी 1732ला वास्तुशांती. आणि अशा पद्धतीने पुन्हा नव्याने शहाजीराजांचं झालेलं. औरंगजेब दोनदा आला होता 1699, 1703 मध्ये. आणि मग खरं पुन्हा उभं राहिलं पुन्हा ते बाजीरावांच्या काळात. राजधानीचं महत्वाचं केंद्र नानासाहेबांनी, म्हणजे शाहू महाराजांनी नानासाहेबांवर जबाबदारी दिली मराठी राज्याची पेशवा म्हणून, आणि त्यामुळे पुणे हे साताऱ्याचं राजधानीचं केंद्र पुण्याकडे निर्माण झालं. आणि मग पुण्याचा विस्तार होत गेला आणि पुणे इतकं विस्तृत म्हणजे संपूर्ण देशाचं महत्वाचं केंद्र झालं. हे सगळं त्यांच्या पुस्तकात पाहायला मिळतं. पहिल्या आता मी का पुढे चाललोय, ह्या पुस्तकाचं ही महत्व अगदी त्याच्यात हे सांगितलेलं, पण आणखी वेगळं काय आहे तर मग पुढं त्यांचे हे जे ग्रंथ आहेत तुम्ही कंटिन्यू वाचत जा, तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. आणि मग पुणे कसं महत्वाचं भारताचं केंद्र होतं, अटकपासून कटकपर्यंत तिथपासून झालं. मग दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पेशवाई बुडली, शनिवारवाड्यावर युनियन जॅक. आपल्याला धक्का बसेल, पुण्याचं पुन्हा साधारण पुणे 1 लाख लोकसंख्येचं होतं पेशवाईमध्ये. ते 1818-20च्या काळात 10,000 लोकांवर. सगळे पुण्यातली लोक निघून गेली होती, सगळे सरदार मनसबदार, कोणी पुण्यात नव्हतं. पुण्यात जे सगळे वाडे होते त्यांच्याकडे किती प्रत्येकाचं सैन्य होतं, किती हत्ती होते, किती घोडे होते, किती उंट होते, किती शेळ्या, सगळे हिशोब मिळतात आर्काईव्हमध्ये. प्रत्येक पेठेमध्ये लोकसंख्या प्रत्येकाची जातीनिहाय आपल्याकडं 1822 साली 24 साली पुण्याच्या प्रत्येक पेठाची खाणेसुमारी केलेली आहे. शेळ्या मेंढ्यांपासून सगळा हिशोब आहे. आणि मग 1822 मध्ये जे एकदम 10,000 आलेलं, आता ब्रिटिश पुणे सुरू झालं. मग ब्रिटिशांनी इथं डेक्कन कॉलेज निर्माण केलं आणि मग एक शैक्षणिक केंद्र सुरू झालं. म्हणजे विश्रामबाग वाड्यात निर्माण झालेली संस्कृत पाठशाळा ब्रिटिशांनी 1822 त्याच 28 मध्ये त्याचं डेक्कन कॉलेज आणि मग एक वेगळं पुणे ज्याला आपण आजचं आधुनिक पुणे म्हणतो. आता ह्या 1818 नंतरच्या पुण्याचे संदर्भ त्यांनी ह्यामध्ये तिथून सुरुवात झालेली आहे या ग्रंथात, की जे आपल्याला सहसा मिळत नाही. आमच्याकडं पुणे नगर संशोधन वृत्त त्याचे 4 भाग आहेत त्याच्या, पण या ग्रंथामध्ये काय केलं की त्यांनी आपल्या ज्ञानप्रकाश सारखे म्हणजे मुळात 19व्या शतकातलं पुणे त्यांनी काही मांडलेलं आहे. त्यांनी मागच्या ग्रंथांमध्ये याही ग्रंथात तिथून सुरुवात झालेली आहे आणि तिथून ते 20व्या शतकात. आणि 20वं शतक जे बघायला मिळतं आणि त्या 20व्या म्हणजे गेल्या 100-150 वर्षाचा मागोवा ह्या ग्रंथामध्ये टप्प्याटप्प्याने ते पुढे जातात. आणि 20व्या शतकामध्ये जे पुन्हा तुम्हाला कागदपत्र म्हणजे वृत्तपत्र, त्यावेळेस ज्ञानप्रकाश सारखं वृत्तपत्र 1840-50 साली सुरू झालेलं आहे. आणि त्या वृत्तपत्रांच्या आधारे त्यांनी सप्रमाण साधनांच्या आधारे आपल्या समोर पुन्हा मांडायचा, कारण आपण कुणी नाही असतील आणि ते इतिहासाचे कागदपत्रही नाही. आपल्याकडं त्या काळातली साधनं मिळत नाही आणि मग त्याचं महत्वाचं साधन म्हणजे वृत्तपत्र आहे. आणि ते वृत्तपत्र हे साधन त्यांनी इतका ढांडोळा घेतला आणि त्या ढांडोळ्यातून आम्हाला त्या 20व्या शतकाच्या पूर्व भागाचं याच्यातून दर्शन घडतं. आणि मग पुढे जातो आणि मग 20व्या शतक सुरू होतं आपलं. आणि मग त्याच्यातले 75 वर्षाचे ते आहेतच. इथं बसलेले मला वाटतं 50च्या वरचेच जास्त आहेत. त्यामुळं हे पुस्तक आहे ना, तुम्ही जेव्हा वाचता ना ते तुम्हाला आत्मवृत्त वाटेल.
तुम्हाला यातल्या प्रत्येक गोष्टी वाचत असताना हे मी वाचतोय, मी पाहतोय, मी लिहितोय, लक्षात ठेवा. इतकं तुम्ही एकरूप होऊन जाल. तुम्हाला हा ग्रंथ हातात घेतल्यानंतर 600 पानाचा एवढा प्रदीर्घ ग्रंथ तुम्ही ठेवणारच नाही. तुम्ही भूक देखील विसरून जाल आणि झोप देखील विसरून जाल, असा मला विश्वास वाटतो. ही या ग्रंथाची ताकद आहे, लक्षात ठेवा. या ग्रंथाची ताकद काय आहे की तुमच्या सगळ्या लहानपणापासूनच्या वयाच्या 5व्या वर्षापासूनच्या तुमच्या आठवणी चाळल्या जाणार आहेत. आणि मग ते इथपर्यंत येतात साधारणपणाने ते 30-40 वर्ष. आपल्याकडे काय 50 वर्ष, 50 वर्षानंतर 10-20 वर्ष झालं. कारण की बदल कधी होत होते 100-200 वर्षात. मग ते सुरू झाले 150 वर्षामध्ये, कारण की एवढे बदल वाढायला लागले. मग कुठं झाले 10-12 वर्षात. अहो 10-12 वर्षापूर्वी इथं हे होतं, आणि आता वर्षापूर्वी मागच्या वर्षी आलो होतो, काही दिसत नाही, नवी इमारत, बरोबर आहे का? आणि आता तर असं झालं, मागच्या महिन्यात तिकडे गेलो होतो, या महिन्यात मला चुकल्यासारखं वाटतं. इतकं तीव्र गतीने पुन्हा बदलत आहे. म्हणजे भाजीरावांची घोडदौड याच्या पुढे कमी पडेल अशी पुण्याची घोडदौड चालू आहे, बरोबर आहे का? आणि मग मात्र आपल्याला अरे मी 10-20 वर्षापूर्वी, 5-25 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी जे पुन्हा पाहिलेलं होतं, जे आता आम्हाला दिसत नाही, पण त्याच्या आठवणी माझ्या हृदयाच्या कप्पामध्ये आहे. आणि तो कप्पा उलगडून, तो मनाचा कप्पा उलगडून तुमच्या समोर उघडा करण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये. आणि आता ह्या मुलांना, त्यांना ह्यातलं काही माहित नाही, पण त्याला माहिती आहे तपकीर गल्ली जन्म झाला. ती तपकीर गल्ली इलेक्ट्रिक गल्ली कधी झाली? तपकिरीचं दुकानच नाही. आणि त्या बुधवार म्हणजे लक्ष्मी रोडला सगळ्यात जास्त रोड म्हणजे स्क्वेअर फूटचा बाजार हा लक्ष्मी रोडला जास्त, व्यापारी पेठ म्हणून. आणि दुसरा प्रभात रोडला. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रभात रोड आणि लक्ष्मी रोड याच्या दुप्पट स्क्वेअर फूटचा बाजार तपकीर गल्लीतल्या इलेक्ट्रिक मार्केटमध्ये. तिथं लिलाव होतो, विक्री नाही होत. व्यापारी बसतात, माझ्याकडे 100 स्क्वेअर फूटचं दुकान आहे, आणि समोर लिलाव होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुण्याच्या लक्ष्मी रोडच्या अनेक पट्टीत बुधवार पेठेचा बाजार आहे. सगळी बुधवार पेठ म्हणजे ती जे अख्ख्या पुण्याचं एक सांस्कृतिक पुणे, म्हणजे तिथं सगळं होतं, काय नव्हतं असं नाही. तिथं पुस्तकाच्या रूपाने अप्पा बळवंत चौक आहे, ज्ञानाचं भांडार आहे. लोकांना माहित नाही दानेळी नाव का पडलं. अहो तिथं धान्याचा बाजार होता. लोकांना माहिती नाही, ब्रिटिशांनी पहिल्या आधुनिक पद्धतीच्या ब्रिटिश काळामध्ये भात सडीच्या गिरण्या सुरू झाल्या, कर्वे आणि चक्के. त्या मावळातून पूर्वी हातसडीचा तांदूळ असायचा, आणि तो आंबेमोर तांदूळ A ग्रेड दर्जाचा, तो बैलगाडीवरून डेक्कनवरच्या त्या गवताच्या म्हणजे तिथं ज्या तळावर यायचा गरवारे कॉलेज, आणि तिथून त्या बैलगाड्या शुक्रवार पेठेत यायच्या, शनिवार पेठेत यायच्या, आणि तिथं त्या गिरण्यांमध्ये तांदूळ सडला जायचा. तो मालधक्क्यावर जायचा, आणि मालधक्क्यावरून वॅगनांनी म्हणजे मालवाहू ह्यांनी रेल्वेने तो दाना बंदरला जायचा, आणि पुण्याचा आंबेमोर इंग्लंड खात होतं, कारण किती श्रीमंत होते. लक्षात ठेवा, आंबेमोर खायला आम्हाला कधी मिळाला नाही. आमचा आंबेमोर इंग्लंडला, आणि तो पुण्यातून त्याचा व्यापार हा शुक्रवार पेठेत होता, म्हणून त्याचं नाव त्याने. लक्षात ठेवा, आज त्याची ओळख वेगळी आहे. मला अनेकांनी प्रश्न केला की हे असं. लक्षात ठेवा, हे ब्रिटिश काळात झालं. त्याचं कारण ब्रिटिशांना आपल्या सैन्यामध्ये जे त्यांचं तैनाती सैन्य म्हणजे जे पलटणी सैन्य होतं, त्या पलटणी सैन्यामध्ये वर्षानुवर्ष त्या सैनिकाला कुटुंबात जाण्याची
मुभा नव्हती. आणि मग जिथे जिथे ब्रिटिशांचे तळ निर्माण झाले, कलकत्त्यामध्ये, मद्रासमध्ये, लखनौमध्ये, तिथं तिथं तिथल्या सामान्य जनतेला प्रचंड सैनिकांचा त्रास व्हायला लागला आणि त्यातून ह्या वसाहती उभ्या राहिल्या. लक्षात ठेवा, पुण्यामध्ये जी वसाहत निर्माण झाली ती ब्रिटिश काळात स्वातंत्र्यानंतर सुरू झाली. म्हणजे आपल्या मला पेशवाई गेल्यानंतर त्याचं ते उत्तर काळामध्ये बदलतं स्वरूप झालं सैनिकी तळासाठी. कारण पुणे हे सैन्य दलाचं महत्वाचं केंद्र आहे, आजही आहे. सदर्न कमांड एवढ्या सगळ्या आर्मी एस्टॅब्लिशमेंटमध्ये आहे. आणि अशा पद्धतीने हे पुण्याचं स्थित्यंतर. आता टांगा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी शनिवारवाड्याच्या समोर राहतो. शनिवारवाड्याच्या तिथंच जो पेशवे गणपतीच्या तिथं एक हौद होता, तिथं टांग्यांचा मोठा स्टँड होता. आता आपण जो नाना वाड्याकडून जो रस्ता जातो तिथं 5 टांगे असायचे, 5 टांगे हौद होता. नाना तिथं हौद, समोर नाना हौद, आणि इकडं तो टांग्यांसाठी पाण्याचा खजिना शनिवारवाडा जाणार गणेश, आणि तिथं घोडे पाणी प्यायचे. मला अजून आठवतं, रिक्षा आली आणि पुण्यात नवा दौर, तो नव्या दौर सिनेमा आठवत असेल, साथी हात बडाना, एक अकेला थक जाए तो मिलके. आणि मग त्या एका गावामध्ये टांग्याने रेल्वे स्टेशन पासून 10 किलोमीटर गावात जाण्यासाठी फक्त एकच वाहन होतं, टांगा, आणि ते फक्त श्रीमंतासाठी होतं. त्या गावातला एक गरीब मुलगा मुंबईत गेला, मजुरी केली, आणि तिथं त्याला एक बस, त्यांनी कर्ज काढून बस घेतली. आणि मला कधी आयुष्यात टांग्यात बसता आलं नाही. मी माझ्या गावच्या लोकांसाठी एक बस घेऊन जाईल आणि तिथं गांधीवाद, आणि तो म्हणजे असा संघर्ष दाखवलेला आहे की टांगा का बस. आणि मग ती स्पर्धा झाली, नया दौर सिनेमा दिलीप कुमार, तो तुम्ही बघितलेला आहे. आणि मग कुठलीही नवी गोष्ट येत असताना जो होणारा संघर्ष आहे तो संघर्ष पुणेकरांनी पाहिला. टांग्याकडून रिक्षाकडे जात असताना टांगेवाल्यांनी केलेला आपल्या संघर्ष तो पाहिलेला आहे. नानावाड्याचा हौद होता, तिथं पाणी होतं. ज्यांना कुठंही घर नाही, काही नाही, त्यांना तिथं येऊन आपले कपडे धुता येत होतं, आंघोळ करता येत होते. ते हौद बंद पडले. सदाशिव हौद आहे, नारायण हौद आहे, बदामी हौद आहे, ते सगळं रूप बदललेलं आहे. चित्रपट त्यांनी सांगितलं, ग्लोब टॉकीज आहे. तुम्हाला माहिती आहे का, रतन टॉकीज मध्ये मामा मोहोळ, जे आपले आमदार खासदार एवढं मोठं व्यक्तिमत्व, अशोक मोहोळांचे वडील, ते रतन टॉकीज मध्ये त्यांना डोअर कीपर म्हणून ठेवलं होतं. माझ्याच वडिलांनी लावलं होतं. बिचारे ते कुस्तीगिरी, पहिलवानकी करत होते, घरी विधवा आई, मोठा संसार, आणि घर चालना, कसं काय करावं. मग माझ्या वडिलांचा जन्म 1903. तुम्ही म्हणाल ताज हे कसे सांगा, माझ्या वडिलांचा जन्म 1903 सालातला, कसबा पेठेतला. आणि माझे वडील, त्यांना ते मामा म्हणायचे माझ्या वडिलांना. आमचा गोठा होता, आणि त्या म्हणजे कुठं ती आता बाजीरावांचा जो पुतळा आहे ना आपल्या ह्यांचा गाडगिळांचा, त्याच्या खाली कमान होती बघा, शिवाजी रस्त्याच्या खालून कमान जात होती, आणि त्या कमानीतून नदीवर जायचो. आणि त्याच्या उजव्या बाजूला एक बकड होती, तिथं 20 गुंठे जागा आमची, ती 50-60 म्हशी होत्या. आणि आमचं दूध, तुम्हाला धक्का बसेल की काझी, अय्याज काझींच्या आजोबांकडं आमचं दूध होतं माझ्या वडिलांचं. आणि एकदा ते त्यांच्याकडे गेले, म्हटले की बसा, पाठ ढिला बसायला. ते म्हटले पाठ कसं काय तुमच्याकडं? म्हटले आम्ही तुमचेच आहोत. आणि मग वडिलांना त्यांनी घरात दूधच हे होतं, त्यांनी घरातले टाक दाखवले. काझींच्या अय्या काझींच्या आजीने ते म्हटले, अहो आम्ही राजश्री आहोत ना. आणि ती कैफियत आहे, ते पब्लिश आहे, कागदपत्र आहेत त्यांची दिलेली. आणि असा तो इतका मजेशीर आहे. तुम्हा आम्हाला, आपण खरं सांगू का, पुन्हा एकदा लहान होण्याची संधी त्यांनी दिली. मग तो 6 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा, आपण जसं वाढत गेलोय ना, आता आपण 70 इकडे आलो, कोणी 75चं, कोणी 80चं आहे, कोणी 50चं आहे. पण प्रत्येकाला वयाच्या 5व्या वर्षापासून ते आहे त्या वयापर्यंत त्यांच्या सगळ्या आठवणी अशा वाढवत, म्हणजे पुन्हा लहान करत त्यांनी
तुम्हाला बाल अवस्थेकडे नेऊन आत्ताच्या अवस्थेपर्यंत आठवणींना आणण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून मी अविनाशरावांना शतशः धन्यवाद देतो की त्यांनी माझं आत्मचरित्र यात मांडले. आपल्या सगळ्यांचं आत्मचरित्र आहे बरं का. हे एक प्रकारे समाजाचं आत्मचरित्र आहे, पुण्याचं आत्मचरित्र आहे. उद्या जर पुण्याने पुण्याची ओळख, पुणे जर आत्मचरित्र लिहायला लागला तर ते आत्मचरित्र हे आहे. आणि म्हणूनच या ग्रंथाचं आपण निश्चित याचं स्वागत कराल. आणि मला असं वाटतं की हा ग्रंथ एक मैलाचा दगड पुण्याच्या इतिहासातला ठरेल अशा पद्धतीचं भाष्य करतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.